सर्वात महत्त्वाचं पहिलं म्हणजे ईव्हीएम हॅक होत नाही। 2019च्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही तो स्वीकारला, परंतु आम्ही आरोप केले नाही। 2024ला देखील निकाल लागल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आम्हाला सांगितलं की या मशीनमध्ये काही गडबड आहे का, मतांची चोरी होऊ शकते का, पण आमचा त्याच्यावर अजिबात त्या ठिकाणी विश्वास आहे की अशा पद्धतीचं होत नाही। परंतु अशा पद्धतीचे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या संदर्भातली भूमिका म्हणून मांडायची आणि त्या ठिकाणी आरोप करायचे, या बिनबुडाचे आरोप या ठिकाणी आमच्यावर जे करण्यात आलेले आहेत त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो। जर आतापर्यंत झालेल्या निवडणुका तुम्ही अगोदरच त्या ठिकाणी भविष्यवाणी करता किंवा सांगता की एवढ्या मताने जिंकेल, मग लोणावळ्याचा नगराध्यक्ष एवढ्या मताने जिंकेल, त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 100% सगळी 15च्या 15 जागा आमच्या लागतील, त्यांच्या एका उमेदवाराने मतमोजणी चालू व्हायच्या आधी सांगितलं की मी खडकाळा कार्ला जिल्हा परिषद गटातून 6000च्या मताने निवडून येईल। हे कसं? हा प्रश्न आमचा त्यांना आहे, परंतु त्यांनी केलेल्या या बिनबुडाच्या आरोपाला आम्ही त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि अशा पद्धतीच्या तालुक्याच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करून स्वतःचं राजकारण यशस्वी करण्याचं काम करणारा तालुका येणाऱ्या काळात उत्तर देईल।